संघाकडून उतरते आहे. अमित सुर्वे सोनगिरवाडी संघाकडून उतरते आहे. अमित सुर्वे सर सोबतीला अमोल वाडकर. तर गोलंदाजीसाठी सज्ज असेल शुभम मालुसरे. षटक क्रमांक 1 मध्ये यशवंत नगर संघाकडून. षटक कोण हाताळते पाहूया. अगदी चला थोडीशी घाई करा. चला मॅच सुरू करूया. थोडीशी घाई करा मित्रांनो. अमोल वाडकर आणि अमित सुर्वे. पंच 2 मिनिट थांबवा सामना. चला दोन्ही कॅप्टन संपर्क साधा. दोन्ही कॅप्टन सोनगिरवाडी कॅप्टन यशवंतनगर कॅप्टन पंच कमिटी सोबत संपर्क साधा लगेच. मॅचला सुरुवात करूया. पंकज समोर आहे अमोल वाडकर. सोनगिरवाडी विरुद्ध यशवंत नगर ही लढत आपण पाहतोय. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ डॉट बॉल. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ. चांगला चेंडू पंकजचा. अमोलला इथं मात्र 2 बॉलमध्ये थांबवलाय. अमोल वाडकर वाईचा मॅक्सवेल म्हणून ओळखला जातो. थोडासा इंजरीशी झगडतोय परंतु क्रिकेटवरचं प्रेम अतोनात की मैदानामध्ये खेळतोय अजूनही रनर घेऊन देखील. यावेळी मात्र कट केला आहे. अगदी एक सिंगल येते या बॉलवरती. डी झोनमध्ये 1 धाव मिळेल घोषित. भिंतीवरती चेंडू बाउंड्रीच्या आत कुठे जरी आदळला तरी 1च धाव मिळणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या. भिंतीपासून ती पलीकडे जे पडदा बांधला गेलाय त्या पडद्याच्या पलीकडची लेफ्ट साईडच्या बाहेरच्या बाजूला 1च धाव मिळणार आहे तुम्हाला. बॉल जर थांबला तर धावा पळून घ्यायच्यात. यावेळी चांगला हाताळलाय. कीपरकडून देखील मिस होतोय. 1 धाव घोषित क्षेत्रात. लक्षात घ्या जर चेंडू भिंतीवरती आदळला तरच डिक्लेअर आहे. आतमध्ये थांबला तर धावायचं आहे. उंच उडीचा लांब उडीचा जो खड्डा आहे त्या खड्ड्यात जरी चेंडू अडकला तरी धावा धावून घ्यायच्यात याची नोंद घ्या. विकेटवरून जर दुसरी धाव धावताना खेळाडू आढळले तर 1 धाव मायनस केली जाईल. लक्षात घ्या.
यावेळी मात्र लॉफ्ट केला, भिरकावून दिलाय. शेर जखमी जरूर हुआ है लेकिन शिकार करना नहीं भूला है. अमोल वाडकर ठोकला षटकार. हल्ला चढवला आहे पंकज वरती. पहिल्या 4 बॉलवरती कनेक्शन झालं नाही, परंतु आता मात्र टायमिंग प्रॉपर होत आहे, षटकार येतोय. कट केला यावेळेला. चांगली फिल्डिंग, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. त्याबरोबरच षटकाची होते अगदी सांगता. एका षटकात आल्या बिनबाद 9 धावा. अशोक आप्पा मांढरे, आप्पा द बॉलर, मैदानाचा रुलर. बाप बाप होत आहे, बेटा बेटा हे आशूला दाखवलंय. पहिल्याच बॉलवरती आशूची विकेट. आशू फिलिंग्स काय होते विकेट पडल्यानंतर? पप्पांनी विकेट घेतली म्हणून आनंद झाला, परंतु मॅच फसली. आकाश खुश झालाय, परंतु तो आनंद जास्त वेळ राहील का? आकाशला पण सामना करायचा आप्पांचा. बॉलिंग साठी आलाय तो विराज कुंभार. समोर अमोल वाडकर. पहिल्या षटकात 9 धावा आल्या. थोडीसं स्पीडअप घ्या मित्रांनो. टायमर लावला गेला आपल्याला. एका ओव्हरसाठी 4 मिनिटांचा वेळ दिला गेलाय. हो 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 हो, वॉट बॉल यार. जबरदस्त चेंडू. शॉट जस्ट शॉट ऑफ अ गुड लेंथ. आणि तदनंतर मात्र अगदी बीट केलाय फलंदाज अमोलला. जबरदस्त डॉट बॉल. हो, जबरदस्त 2 डॉट आलेत. अप्रतिम गोलंदाजी. समोरच्या बाजूला फटका खेळलाय राकेश. एफर्ट चांगला, परंतु अगदी पाहूयात निर्णय काय येतोय. चेंडू थांबवण्यात यश आलंय का पाहूया. येस, वेल विद इन द लाईन. एकच धाव येते. पुन्हा हाताळावा गेला चेंडू. काय एफर्ट राहिला आता. अमित सुर्वे सर स्ट्राईक वरती दाखल. हो, ड्राईव्ह केलाय, कव्हर्स मध्ये गॅप शोधलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. एक धाव तर आली. दुसरीदा प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली राहिली आहे. वाराच्या वेगाने मात्र खेळाडू धावतायत. 2 धावा होतील पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र अगदी गोशी क्षेत्रात चेंडू. 1 धाव मिळते लेग बायच्या रूपात. फटका यावेळेला फसला. टॉपेज आहे पंकज बॉलच्या खाली. इथं मात्र दूर राहतील. 1 धाव घेतली जाते. 1 वरच थांबवलं जाईल. धाव फलकावर धावा लागत आहेत अवघ्या 14. 2 षटकांचा थांबलाय खेळ. 5 धावा आल्या ओव्हरमध्ये. स्ट्राईक वरती अमित सुर्वे सर दाखल असतील. षटक क्रमांक 3 कोण हाताळलेले मात्र पाहूया.
शहर विभागाचा आजचा दिवस. उद्याच्या दिवसात आपण पठार विभागातील 8 संघांना पाहणार आहोत. एक तगडी लढाई लढली जाते KVM चषक 2026च्या माध्यमातून. अनेकांचं बहुमूल्य योगदान आणि त्याच्या जोरावरच ऐतिहासिक असा हा सोहळा किसनवीर महाविद्यालयाच्या या मैदानामध्ये रंगलाय. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप घ्या, थोडीशी स्पीडअप घ्यायचं आहे, घाई करायची आहे. दर्शन धनावडे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज. चौदा धावा धाव फलकावर आहेत अगदी. दर्शन धनावडे समोर अमित सुर्वे सर. पहिलाच बॉल वेगानं पायावरती आदळलाय. डायरेक्ट हिट इथं मात्र होत नाहीये. एक धाव पूर्ण होतीये. अमोल आता स्ट्राईक वरती दाखल होतील. दर्शन पुन्हा एकदा, यावेळेला अमोल वाडकर समोर उभा असेल. ओहो हो, वॉटर स्ट्रोक यार, खडे खडे दिन दहाडे ठोकलाय षटकार. अमोल वाडकर फुटवर्क नसेल म्हणून काय झालं, माझ्या बॅटचं बॉल बरोबर नेटवर्क खूप चांगलं आहे हे अमोल दाखवतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. वाईचा मॅक्सवेल म्हणून त्याची ओळख आहे. अफरातून षटकार, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय काव कॉर्नर मध्ये. दर्शनचा वेग अमोलचा मित्र बनलाय. आता दर्शनचा पवित्रा काय असेल प्रत्युत्तर. बॅटची एज, विकेटचं पतन. अमोलला पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. चेंडूचा टप्पा थोडासा मागे खेचला, जस्ट शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ. 6 ते 8 मीटरची लेंथ आउटसाइड ऑफ. बॅटची कडा घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. राहुलचं सुंदर यष्टिरक्षण मैदानाच्या आतमध्ये. भूषणचं सुंदर यष्टिरक्षण की आपल्याला पाहायला मिळतं. राहुल पवार मैदानाच्या आतमध्ये. अमोल वाडकर छोटे परंतु आक्रमक खेळी इथं थांबले आहे. 21 धावा धाव फलकावरती. चला थोडीशी राहुल घाई करा. दर्शन धनावडे यंग टॅलेंट, एक युवा जबरदस्त गोलंदाज. षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर कसं असावं हे दाखवलं या बॉलवरती दर्शननी. ओहो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ, थोडीशी जास्तच बाहेर हाताळला. यावेळेला पंत सांगतील इट इज अ वाईड बॉल. पुन्हा हाताळावा लागेल हा चेंडू तुम्हाला. वाईड बॉल आलाय. यावेळी पुन्हा एकदा डाऊन द लाईन. यावेळी डाव्या इष्टीच्या बाहेर. दिशेवरचं नियंत्रण पुन्हा एकदा गमावलं जात आहे. वाईड बॉल आणखी एक येतोय. या अवांतर धावा तुम्हाला टाळाव्या लागतील. दुसरीकडे सोनगिरवाडी संघ म्हणेल रन्स आने दो, कहीं से भी आने दो. रन्स का आना बेहद जरुरी आहे. धावांचं येणं आवश्यक आहे. त्या धावा बनणं गरजेचं आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये जर धावांचा डोंगर उभारला गेला तर दबाव तो चेस करणाऱ्या टीमवर नक्कीच अतिरिक्त पाहायला मिळतो. फुल टॉस आड्या बॅटने खेळला. इथं मात्र एक सिंगल मिळेल. एक से बढ़कर कुछ नहीं मिलेगा. हो, जबरदस्त आखूट टप्प्याचा चेंडू. अगदी खांद्याला समांतर उसळी घेतली. कोणती संधी संपर्क करण्याची दिलेली नाही आहे. डॉट बॉल येतोय.
दर्शन धनावडे पहिल्या बॉलवरती लेग बाईची एक धाव, नंतर षटकार आला होता दुसऱ्या बॉलवर. तदनंतर अगदी संधीच दिली नाहीये फलंदाजांना. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. षटकाची होते संघाचा. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 1 बाद 24 रन्स ऑन द बोर्ड. राहुल आलेत गोलंदाजीसाठी. राहुल गाडे समोर, राहुल पवार. राहुल वर्सेस राहुल. पहिलाच बॉल जबरदस्त डॉट बॉल येतोय. चोवीस धावा आहेत धावफलकावर. बॅटची एज इथं मात्र अगदी किपरला देखील चकवून चेंडू घोषित क्षेत्रात. 1 धाव मिळते. जबरदस्त गोलंदाजी राहुलची. दोन सलगचे अतिशय दर्जेदार बॉल हाताळलेत राहुल गाडे. राहुल पवारला संधी दिली नाही या मोठ्या पटक्यांची. शहर विभागाचा आजचा हाफ आपण पाहतोय. बॅटची एज पुन्हा एकदा टॉपेज अगदी डी झोन मध्ये जाते आहे. 1 धाव याही बॉलवरती मिळते. जबरदस्त गोलंदाजी. पहा यशवंतनगर संघाची जर आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये पर्याय किती आहेत. अगदी आपण पाहतोय धनंजय लंकेश्वर जे मिड विकेटमध्ये आहेत, शुभम मालुसरे काव कॉर्नर, राकेश लाके लॉंग ऑनमध्ये. गोलंदाजीचे पर्याय खूप आहेत, परंतु निवडला पर्याय राहुलचा आणि राहुलनं निराश केलं नाही आहे. पहा सुंदर गोलंदाजी केली आहे. तुमच्याकडे जर इतके पर्याय असतील ना तर कोणत्या सिच्युएशननुसार कोणाला चेंडू सोपवायचा हे कर्णधाराला सोपं जातं बऱ्याच वेळेला. इथं पहा सिंगल आली या बॉलवरती देखील. अगदी आपण पाहिलं विराजने देखील खूप छान गोलंदाजी केली होती. दर्शनने देखील सुंदर गोलंदाजी केली आत्तापर्यंत. पंकज यांनी पहिल्या षटकात चांगला खेळ दाखवला. बॉबी आहेत गोलंदाजीसाठी. म्हणजे पर्याय भरपूर आहेत यशवंतनगर संघाकडे. गोलंदाजीचा अगदी खजिना आहे. लॉफ्ट केला यावेळेला समोरच्या बाजूला ऑन द राईज ड्राईव्ह खेळली जाते. सिंगल येते या बॉलवर देखील. धावा आल्यात अवघ्या 4 5 बॉलमध्ये. 5 बॉल 4 सिंगल आल्यात. 28 धावा धावफलकावर. किसनरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय आदरणीय आमचे गुरुवर्य अर्जुन जाधव सर यांचं आगमन होत आहे. आजच्या दिवसात त्यांना आपण किसनरी महाविद्यालयाच्या शिक्षक संघाच्या वतीनं खेळताना देखील पाहणार आहोत. कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला अर्जुन जाधव सर पाहायला मिळतील. या दरम्यान घडतंय काय, अगदी राहुल पवार रिटायर्ड आउट होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल धनंजय मुलिया दाखल होत आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी 5 हाताळण्यासाठी सज्ज दर्शन धनावडे. KVM वाई शिक्षक संघाचा संपूर्ण टीमचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी अर्जुन जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण संघ खेळताना पाहायला मिळेल. धनंजय मुले आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. समोर आखूट टप्प्याचा चेंडू खूप साधारण बॉल हाताळला गेला. थोडासा नक्कीच हा वाईड बॉल आहे. अगदी जणू स्वतःच्या पायामध्ये आदळला चेंडू. बऱ्याच वेळेला तुमचा वेग जो आहे ना तुमचा शत्रू देखील बनतो. हे आपण क्रिकेटमध्ये खूप पाहिलेलं आहे.
आणि व्हेरिएशन जर तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्ही फलंदाजांना तुमच्या तालावरती नाचवू शकता. पाहते व्हेरिएशन इथं मात्र स्लोअर वन पडली या और जड दिया सीधा 6 रन केली आहे. आसमानी टोला अमित सुर्वे यांच्या बॅटमधून आला आहे खणखणीत षटकार. हे नाणं षटकारानं वाजू लागले. आता धावा आणखी येतील का, मोमेंटम शिफ्ट होईल का. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं आहे क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस असतात, कमी धावसंख्या आलेली असते, अखेरच्या क्षणांमध्ये अखेरच्या षटकामध्ये थोडी फटकेबाजी होते, धावफलकाला कलाटणी मिळते आणि ते मोमेंटम डिफेंड करताना संघाला फायदेशीर ठरतं. तर बऱ्याच वेळेला हाय स्कोरिंग मॅचमध्ये अखेरच्या षटकात गोलंदाजाने केलेली किफायतशीर गोलंदाजी चेस करत असताना संघाला आत्मविश्वास वाढवणारी ठरते. ते मोमेंटम इथं शिफ्ट होईल का, या षटकारानंतर धावफलकाला आकार आला, 35 धावा धावफलकावर लागत आहेत, आणखी वाढतील का. येणारे बॉल आपल्याला उत्तर देतील. दर्शन धनावडे समोर, अमित सुर्वे तयार. पुन्हा एकदा स्लोअरवरती आक्रमण झालं. आता रणनीती काय आखेल दर्शन धनावडे. गतीवरती स्वार, बॅटची एज, कीपरकडून मात्र बिग मिस्टेक. कॅच ड्रॉप, सिंगल मिळेल घोषित क्षेत्रात. एका धावेनं धावफलक सरकेल पुढं. दर्शननी पुन्हा एकदा संधी निर्माण केली. अगदी पहिल्या षटकात देखील अमोलनी षटकार ढोकला आणि दुसऱ्याच बॉलवरती अमोलला परतवलं माघारी. इथं संधी पुन्हा एकदा निर्माण केली होती दर्शननी. सन्मानजनक धावसंख्या नक्कीच मी म्हणेन उभारली आत्तापर्यंत, परंतु आणखी धावांची गरज आहे. आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा हाताळला जातोय बॉल. यावेळेला मात्र अगदी डॉट बॉल खांद्याला समांतर उसळी. 6 ते 8 मीटरची लेंथ सातत्यानं हाताळली जाते. शॉर्ट ऑफ लेंथ थोडीशी मागच्या बाजूला बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजांना. पुढ्यात टाकला, यावेळेला मात्र भिरकावलाय डीप पॉइंटमध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स निष्ठून जाईल. चेंडू फरार. मिळतील धावा 4. जबरदस्त बॅटिंग अमित सुर्वे यांच्या बॅटमधून. PSI अमित सुर्वे सर संघासाठी मात्र बहुमूल्य योगदान देत आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं आपलं कौशल्य दाखवतात. दर्शन धनावडेसारखा युवा खेळाडू त्याच्यावरती हल्ला चढवलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही चेंडू बाकी आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. 2 बॉल मी म्हणेन जर 10 धावा आल्या तर मात्र धावफलकाला कलाटणी निश्चितपणे मिळेल. ज्या धावा आल्यात त्या देखील कॉन्फिडन्स वाढवणारा ठरतील सोनगिरवाडी संघासाठी, यात तीळ मात्र शंका नाही. आकुडाबाचा चेंडू यावेळेला मात्र थेट हातामध्ये खेळला गेला. कॅच मात्र निसटला. 1 धाव कंप्लीट. राहुल गाडे, दिल गलती कर बेटा, सिंगल आली. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं 39 धावांचं टार्गेट उभारलं होतं, परंतु जयदीप गोळेनं आक्रमण केलं. दुसऱ्या मॅचमध्ये बाळू पाटीलचा आक्रमक खेळ आपण पाहिला. या मॅचचा हिरो कोण ठरणार हे आपण आता पाहूयात. सिंगल आली आहे. चला घाई करा, थोडीशी घाई करा. दुपारच्या सत्रात 12:27 होत आहेत. चला लास्ट बॉल ऑफ द मॅच, इनिंग्स. समोर धनंजय. हो 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 हो, व्हॉट अ बॉल यार. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच केला जाईल. फेकी केली जाते. रनआउटची संधी मिस होतीये. ही शेवटच्या बॉलवरती ओव्हरथ्रोची आलेली 1 धाव अखेरच्या क्षणांमध्ये मित्रांनो एखाद्या बाभळीच्या काट्याप्रमाणे टोचू शकते. 2 धावा आल्यात या बॉलवरती. नक्कीच ओव्हरथ्रोची एक जी मिळाली आहे ना, ती नक्कीच मी म्हणेन बाभळीचा एखादा काटा जसा तुमच्या पायामध्ये टोचतो आणि तदनंतर त्या वेदना होतात ना, तशा वेदना तुम्हाला होऊ शकतात मॅचच्या शेवटी. कारण निर्णायक ठरतीये एक चूक. धावा लागला धावफलकावरती. टोटल 43 माफ करा, लक्ष 44 धावांचं मी म्हणेन सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. लढण्याजोगी धावसंख्या आहे, कारण असं म्हणतात छोटा टोटल बडा बॅटल मैदान में देखने को मिलता है. ते बॅटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अगदी नक्कीच इनिंग्स ब्रेक झाला. या इनिंग्स ब्रेकमध्ये ऐकूयात एक सुमधुर असं संगीत. क्रिकेटचं ज्ञान अनुभव पर खेळाडू घडवणं हाच त्यांचा विचार. रक्ताला देतात नवी दिशा, त्यांच्या शब्दात जिंकण्याची भाषा. मैदानावर त्यांची नजर पडली, खेळात नवी जिद्द उभी राहिली. त्यांच्या सोबत म्हणजे ताकद अपार. काव्यांचा आत्मा आमचे चिक्कू सर. चिक्कू सर नावच भारी.
आमचा आत्मा आमचा आधार. त्यांच्या सोबत म्हणजे ताकद पार. चिकुसर नावच भारी मैदानावर त्यांची सत्ता जारी. बाण शान चिकुसर म्हणजे आमचा विमान. मैदानावर त्यांची गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत मैदानाच्या आतमध्ये सोनगीरवाडीचा संघ उतरतोय. धावसंख्या धावफलकावर लागली आहे 43. 44चं लक्ष डोळ्यासमोर ठेवलं आहे. परंतु मित्रांनो या संघाकडे देखील गोलंदाजीमध्ये आक्रमण तगड आहे. विसरू नका अमित सूर्यवंशी स्वतः असतील, राहुल पवार असेल, त्याबरोबरच गणेश काका सावंत असतील. गोलंदाजीचं आक्रमण याही संघाकडे मजबूत आहे. लढाई लढली जाणार. छोटा टोटल बडा बॅटल जरूर देखने को मिलेगा. 44चं टार्गेट आहे. चला 3 किरण सर. सलामीची जोडी उतरली आहे. धनंजय लंकेश्वर अर्थात रसल द मसल तर सोबतीला शुभम मालुसरे. गोलंदाजी आक्रमणात पहिलं षटक राहुल पवारच्या हातामध्ये. 44चं माफक लक्ष. अगदी गोलंदाजी आक्रमणाची धार या संघाकडे देखील आहे. आत्तापर्यंत आपण पाहिली नावं राहुल पवार असेल, गणेश काका, अमित सूर्यवंशी, विजयला विसरून चालणार नाही आहे. विजय देखील एक आक्रमक गोलंदाज. अमोल सावंत सर देखील पाहायला मिळतात पॉईंटमध्ये तैनात. नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम मालुसरे, स्ट्रायकिंग एंडला धनंजय लंकेश्वर. अर्थात त्याच्यासाठी देखील होम ग्राउंड. या होम ग्राउंडवरती जयदीप गोळेचा आपण षटकारांचा पाऊस पडला. त्याने 5 षटकार लगावले होते. आता धनंजय काय करेल ते पाहूया. राहुल पवार सज्ज गोलंदाजीसाठी. चला मॅच सुरू करूया. पहिला बॉल प्रगतीपथावर. 44चं टार्गेट. छोटा टोटल बडा बॅटल. ओ पहिलाच बॉल लो फुल टॉस आउटसाइड ऑफ बीट केलाय. चतुरता दाखवल्या पहिल्याच बॉलवरती. अगदी पहा पूर्णपणे वेग प्रदान केला नाही या बॉलवरती. अखेरच्या क्षणी बॉल रिलीज करताना रिलीज पॉईंट जर आपण थोडासा पाहिला ना तर कुठेतरी गती थोडीशी नक्कीच काढून घेतली बॉलची. आणि हे कौशल्य तुमच्याकडे जर असेल तर बऱ्याच वेळेला तुम्ही फलंदाजांना चकवण्यात यशस्वी ठरता मित्रांनो. डॉट बॉल पहिलाच आला. 44चं लक्ष आहे. हा डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी गरजेचा होता. यावेळी मात्र फुल टॉसचा धनंजयनं केलाय फुल टोल वसूल. रसल द मसल पॉवर दाखवतोय. फुल टॉसला माफी नाही आहे क्रिकेटच्या मैदानावर जर समोरचा फलंदाज धनंजय असेल. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. फुल टॉसवरती फटका खेळलाय 6 धावांसाठी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धावांचं पाठबळ तुमच्याकडे कमी आहे मित्रांनो. बँक बॅलन्स कमी आहे धावांचा. जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कमी असतील तर उसने मिळतात, धावा मिळत नाहीत, त्या कमवाव्या लागतात. आणि त्या कमावण्यासाठी या प्रकारची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दर्जेदार गरजेचं आहे. कारण चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन तुम्ही धावफलकावर ज्या धावा दिसतात त्यामध्ये सायकोलॉजिकली काही धावा ॲड करू शकता, तो इफेक्ट राहतो. इथं मात्र एक सिंगल आली आहे या बॉलवरती. पहिला बॉल डॉट, दुसरा षटकार, तिसरी सिंगल.
अगदी रोलर कोस्टर राईड मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शुभम मालुसरे स्ट्राईकवरती दाखल. पुन्हा तयार व्हावं लागेल, पुन्हा रनअप मार्क करावा लागेल राहुलला. रनअप म्हणजे गोलंदाजासाठी खूप महत्त्वाचा असतो. अगदी पहिलं पाऊल चुकलं तर पुढची सर्व पावलं चुकत जातात. तो रनअप जर चांगला असेल तर मात्र चेंडू देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने हाताळला जातो. यानंतरची मॅच देखील खूप महत्त्वाची असणार आहे. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत किसनगिरी महाविद्यालय शिक्षक संघ विरुद्ध रविवार पेठ. या दरम्यान चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळलाय, त्यावरती सावध पवित्रा सेन्सिबल क्रिकेट एक षटकार आलाय. तदनंतर मात्र घाई करण्याची आवश्यकता वाटत नाही आहे या फलंदाजांना. लेग बाईसच्या रूपात ही एक सिंगल येते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 8 धावा लागल्यात धावफलकावरती. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. प्रतिषटक तुम्हाला 9ची सरासरी राखायची आहे आणि त्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता. पुन्हा एकदा फुलटॉस पायावरती आला, त्याला भिरकावून दिला, आसमानी टोला, अवकाशाला गवस निघाला, चेंडू जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक. धनंजय रसल द मसल. रसलची मसल पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 तर आल्यात 5 बॉलमध्ये. 1 बॉल बाकी आहे. आणखी एक षटकार खेळेल का धनंजय? पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. यावेळेला 1 बाउन्स होतोय फरार. मैदानाला आग लावणारा चौकार. 18 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. 18 धावा धाव फलकावरती. जणू पहिल्या षटकात कंबरड मोडलं की काय. किसनवीर महाविद्यालयाचं हे सुंदर असं मैदान, हे मैदान होम ग्राउंड आहे. दैनंदिन जीवनात सकाळी रोज प्रॅक्टिससाठी धनंजय या मैदानावरती तांडव माजवतो. अगदी जर्सी क्रमांक त्याचा आपण 16 पाहता. इब्बू सर 18 बॉलमध्ये 16 षटकार खेळणारा धनंजय प्रॅक्टिसमध्ये. जर्सी क्रमांक देखील 16. मॅचमध्ये जर तुम्ही त्याला फुलटॉस दाखल कराल तर तो त्याच्यावरती फुल टोल वसूल करणारच. आता मात्र षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येत आहेत कॅप्टन अमित सुर्वे सर. आपला रनक मार्क करतील. त्यांच्या माध्यमातून खेळले गेलेले फटके खऱ्या अर्थानं ही लढण्यासाठीचा धावफलक जो दिसतोय ना, तो धावफलक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. आता तोच धावफलक वाचवण्यासाठी आता त्यांना स्वतःला प्रयत्न करायचे आहेत. पहिल्या षटकात 18 आल्यात. 24 चेंडू अजूनही 26ची गरज आहे. मॅच अजूनही बनू शकते मित्रांनो, परंतु त्यासाठी विकेट्सच्या कॉलममध्ये तुम्हाला थोडीशी भर घालावी लागेल. या दरम्यान वाईड बॉल अवांतर धावेने सुरुवात झाली आहे. वाईड बॉल आला अगदी पहिला. येस 19 रन्स. लॉफ्ट केला यावेळेला अगदी नो मॅन्स लँड मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केला जातोय. 2 धावा निश्चितपणे प्राप्त होतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावर धावा 21 लागत आहेत. 21 रन्स. यस, या मॅच नंतर थोडासा छोटा ब्रेक घेतला जाईल. ओके, या बॉल नंतर थोडं थांबूया. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी राहिली अमित सरांच्या माध्यमातून. पहिला वाईट जरूर आला, तदनंतर मात्र एक सिंगल आणि एक डॉट. पंचांना विनंती आहे, सूचना येते, ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर थोडं आपण थांबायचं, पॉज घ्यायचं. हो हो हो, वॉट स्ट्रोक यार. ऑन द राईज, डाऊन द ग्राउंड. कॅमेरामन प्रीतम लोखंडे यांना दिली सलामी. ठोकलाय षटकार.
जबरदस्त स्ट्रोक. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. यशवंतनगर संघाची ही सलामीची जोडी. धावफलकावर धावा 27. 17ची गरज आहे अजूनही. जबरदस्त बॅटिंग. यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण विजयच्या माध्यमातून मिळेल केवळ एक सिंगल. जबरदस्त चेंडू हाताळला. डॉट बॉल. ओव्हर कुठं झाली सर? ओव्हर नाही झाली सर. फुल टॉस समोरच्या बाजूला भिरकावून दिलाय. लांबच लांब दूरच दूर. षटकार. षटकारानंतर धावफलकाला आला आकार. 2 षटकानंतर धावफलकावर धावा 34. पंच मॅच थोडीशी थांबूया. 10 धावांची अजूनही गरज आहे. 18 बॉल 10. मॅच स्टार्ट ठेवूया. 10 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. विजयच्या हातात चेंडू सोपवलाय. लॉफ्ट केला. यावेळेला भिरकावून दिलाय. षटकार ढोकलाय. शुभम मालुसरे विजयवरती हल्ला केलाय. आता केवळ 4 धावांची गरज विजयासाठी. लगेच तुमची नाही. धनंजय 7 बॉल 23 वर खेळतो. तर शुभम देखील मागे नाहीये. 6 बॉल 15 वरती खेळतोय. 4 ची गरज आहे. खाली राहिला. यावेळेला चेंडू डॉट बॉल येतोय.
यावेळी बॅटची अगदी एज लागते. लो फुल टॉस. विजय खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळलाय. षटक क्रमांक 3 मध्ये विजयनं चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु 4 धावांची गरज आहे फक्त. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, स्वतः विजय बॉलच्या खाली. इथं मात्र अंदाज चुकलाय. सिंगल घेतली जाईल का? नक्कीच घेतली जाते. 1 धाव. आता मात्र 3 धावा दूर संघ विजयापासून. तीन धावांची गरज विजयासाठी. बॅटची एज घोषित क्षेत्रात आता 2ची गरज असेल. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा अमित सुर्वेसर हातात आहेत. अवघ्या 2 धावा दूर राहिला संघ. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन द राइज, डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड. विनिंग सिक्सर. मॅच फिनिश. यशवंतनगर संघाचा राहिला या मॅच मध्ये बोलबाला. या मॅच मध्ये 44 लक्ष अवघ्या 3 षटकात ज्या खेळाडूच्या खेळीच्या जोरावर पार झालं. जबरदस्त षटकार ज्यानं लगावले. 8 बॉल 24 धावांची खेळी. अर्थातच मसल पॉवर ज्या खेळाडूची राहिली. 101 रुपये येत आहेत त्याच्यासाठी अंकुश कटराच्या माध्यमातून. त्याबरोबरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार धनंजय लंकेश्वर अर्थातच रसल मसल पॉवर सामन्यावर पुरस्काराचा मानकरी.